So here I start here. Hello. So here we see this example. If u is equal to if u is equal to 1 upon square root of x square plus y square plus z square, and here given that, so we have given that this x square plus y square plus z square, this is not equal to 0. We have given the function u is equal to 1 divided by square root of x square plus y square plus z square, and here given that the combinedly x square plus y square plus z square is not equal to 0. Here u is a function of the three variables x, y and z, and now we have to here show that we have to show that this. So in this example we have to show that dou to u by dou x2 plus dou to u by dou y2 plus dou to u by dou z2 is equal to 0. आपल्याला u हे तीन फंक्शनचे व्हेरिएबल दिलेले आहे. u इज अ फंक्शन ऑफ थ्री व्हेरिएबल्स x, y and z, आणि याच्यापासून आपल्याला काय प्रूव्ह करायचं, शो दॅट डो टू यू बाय डो x2 म्हणजे u चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह प्लस डो टू यू बाय डो y2 प्लस डो टू यू बाय डो z2 इज इक्वल टू 0. हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. तर ठीक आहे, आपलं u हे फंक्शन आपण लिहू. u ला आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, u चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामुळे u ला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहावं लागेल आपल्याला. u इज इक्वल टू a जे फंक्शन आहे 1 अपॉन u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, हे u इज इक्वल टू जे दिलेले. स्क्वेअर रूट मध्ये एखादी टर्म असते म्हणजे काय, 1 अपॉन, आता हे स्क्वेअर रूट मध्ये आहे टर्म म्हणजे त्याचा पॉवर काय असतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हे स्क्वेअर रूट मध्ये आहे. कुठली टर्म स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणजे त्याचा पॉवर हा 1/2 असतो. या स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ला आपल्याला हे असं लिहिता येईल, ब्रॅकेट टू द पॉवर 1/2. आणि याला न्यूमरेटर मध्ये घेऊन गेलो तर, याला न्यूमरेटर मध्ये घेऊन घेतल्यानंतर काय आपल्याला याचा जो पॉवर खाली डिनॉमिनेटर मध्ये जो आहे, वर गेल्यावर त्याचा चेंज होईल, पॉवर त्याचा साइन चेंज होईल. इथे ह्या ब्रॅकेटचा पॉवर 1/2 न्यूमरेटर मध्ये घेऊन गेल्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर -1/2 टू द पॉवर -1/2. आता हे u इज इक्वल टू आपल्याला हे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये फंक्शन मिळालेले. आता u हे फंक्शन कुठलं आहे आपलं, u इज इक्वल टू सिम्पली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर and bracket to the power -1/2, bracket to the power -1/2. This is our function. आपल्याला डो टू यू बाय डो x2 फाइंड करायचा आहे. तर डो टू यू बाय डो x2 आपल्याला शो दॅट मध्ये काय, डो टू यू बाय डो x2 प्लस डो टू यू बाय डो y2 प्लस डो टू यू बाय डो z2 इज इक्वल टू 0. हे प्रूव्ह करणार आहेत आपण. तर ठीक आहे, तर आपल्याला डायरेक्ट डो टू यू बाय डो एक्स टू आपण एका एका टर्मची किंमत काढू. डो टू यू बाय डो एक्स टू डायरेक्ट काढता येईल का, नाही काढता येणार. डो टू यू बाय डो एक्स टू हा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार आपण, डो टू यू बाय डो एक्स टू कसा फाइंड करणार, अगोदर डो यू बाय डो एक्स काढावं लागेल, म्हणजे यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढावं लागेल, आणि नंतर याच्यापासून जे काही फंक्शन मिळेल त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावा लागेल.
म्हणजे हा डो यू बाय डो एक्स चा पुन्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हा आपल्याला डो टू यू बाय डो एक्स टू मिळेल. मग याच्यासारखेच दुसरे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावं लागतील. याच्यासारखे दुसरे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येतील. सिमिलरली आपल्याला दुसरे पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढता येतील. तर ठीक आहे, आपण पहिला पार्शियल डेरिव्हेटिव्ह डो टू यू बाय डो एक्स टू आपण काढून घेऊ. डो टू यू बाय डो एक्स टू. ओके, तर ठीक आहे, यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे आपल्याला. यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, differentiating partially with respect to x we get. आता u चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, आपण आतापर्यंत बघितलं की z हे दोन फंक्शनचं व्हेरिएबल होतं x आणि y. इथं u हे तीन व्हेरिएबलचं फंक्शन, u हे x y आणि z तीन इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, म्हणून ते इथं वेगवेगळे तीन पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळतील. तर ठीक आहे, डो टू यू बाय डो एक्स टू काढायचं आपल्याला. आधी आपण अगोदर डो यू बाय डो एक्स फाइंड करू. यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा आहे. बघा, आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढताना यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढत असताना y आणि z ला कॉन्स्टंट गृहीत धरतोय. म्हणजे बघा, यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह लिहिताना कसं लिहितो, डो यू बाय डो यू बाय डो एक्स आपण असं लिहितो. हॅलो, माईक म्यूट करा बरं. मयुरा माईक म्यूट करा प्लीज. हॅलो, ठीक आहे, डो यू बाय डो एक्स, यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळेल, डो यू बाय डो एक्स. यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय मिळतो आपल्याला, डो यू बाय डो एक्स. तर ठीक आहे, आता या फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत असताना y आणि z हे कॉन्स्टंट राहील. y आणि z हे ओके. डो यू बाय डो एक्स बघा, यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे. आता पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, ह्या ब्रॅकेटचा पॉवर -1/2 आहे. ह्या पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर -1/2 आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, जसा x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह घेतो, x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो, n इंटू x टू द पॉवर n-1. पण इथं x च्या ऐवजी एखादं एक्सप्रेशन असेल, डी बाय डी एक्स ऑफ एक्सच्या ऐवजी एखादं फंक्शन किंवा एक्सप्रेशन असेल, त्याचा पॉवर n असेल, तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो, हा याचा पॉवर जसा तसा गुणिले ते ब्रॅकेट मध्ये जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा पॉवर n-1 आणि इंटू गुणिले पुन्हा f चा डेरिव्हेटिव्ह गुणिले f डॅश ऑफ x. जस्ट अ मिनिट. तर ठीक आहे, आता इथं आपल्याला ह्या एक्सप्रेशनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर ठीक आहे, बघा मायनस, आता याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार, इथे एक्सप्रेशन जे आहे या ब्रॅकेटचा पॉवर -1/2. मग इथे मी जो फॉर्म्युला लिहिलाय त्याच्यानुसार याचा पॉवर जसा तसा -1/2 आणि ही ब्रॅकेटच्या पॉवर जो आहे त्याच्यातून एक वजा करायचा. ब्रॅकेट जर एक्सप्रेशन जशा तसं x² + y² + z² आणि ब्रॅकेट टू द पॉवर -1/2 मधून एक सबट्रॅक्ट करायचा, -1/2 -1.
ठीक आहे, आपण तो फॉर्म्युला ॲज इट इज यूज केला. हे पॉवर ॲज इट इज -1/2 इंटू ब्रॅकेटच्या पॉवर मधून 1 वजा केलं, x टू द पॉवर n सारखंच, फक्त इंटू इथं काय आहे, गुणिले या पूर्ण ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह, पण तो डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करत आहे. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसं लिहितो, डो बाय डो एक्स ऑफ पूर्ण या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. तर ठीक आहे, आता डो यू बाय डो एक्स इज इक्वल टू काय मिळेल, विच इज इक्वल टू -1/2 आणि हे ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा पॉवर -1/2 -1, इथं तुम्ही रफ मध्ये हे कॅल्क्युलेट करून बघा, -1/2 -1 हे कसं मिळेल, ह्याच्या खाली ह्या -1च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, 1 इंटू -1 -1 आणि -2 इंटू 1 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे -1 -2 म्हणजे ह्याची किंमत किती मिळेल, -3/2, याची किंमत ही -3/2 मिळेल आपल्याला. ठीक आहे, तर याचा पॉवर काय मिळाला, -3/2 आणि इंटू पुन्हा काय आधीच्या स्टेप मध्ये डो बाय डो एक्स, या पूर्ण एक्सप्रेशनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा. मग जिथं एक्स ची टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येत असताना ही वाय ची टर्म आणि झेड ची टर्म हे काय असतील, कॉन्स्टंट आपण गृहीत धरतोय. तर ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह घेऊ. पहिली टर्मचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, आता वाय ची टर्म कॉन्स्टंट आहे आणि झेड ची पण टर्म कॉन्स्टंट आहे, मग वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि झेड स्क्वेअरचा पण डेरिव्हेटिव्ह 0. ही आपल्याला डो यू बाय डो एक्स ची किंमत मिळाली. डो यू बाय डो एक्स ची पूर्ण किंमत आपण इथं लिहू. देअरफॉर डो यू बाय डो एक्स इज इक्वल टू काय मिळेल, हे ॲज इट इज -1/2 जशाच तसं इंटू ही ब्रॅकेट जशाच तसं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर याचा पॉवर -3/2 ॲज इट इज आणि इंटू 2 इंटू एक्स गुणाकारामध्ये आहे. मग आता गुणाकारामध्ये हे 2 आणि इथलं 2 हे दोन्ही कॅन्सल होतील, म्हणजे डो यू बाय डो एक्स आपल्याला सिम्पली किती मिळेल, therefore डो यू बाय डो एक्स इज इक्वल टू इथं मायनस साइन आहे आणि एक्स मी अगोदर लिहितो, -x इंटू ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि याचा पॉवर -3/2. तर आपल्याला शो दॅट मध्ये जे दाखवायचं आहे, शो दॅट मध्ये काय आहे, शो दॅट मध्ये बघा एक्झाम्पल मध्ये डो यू बाय डो एक्स ची किंमत आपण काढलेली आहे, पण इथं यू इज इक्वल टू जे दिलेले, पण शो दॅट मध्ये काय, डो टू यू बाय डो एक्स 2 प्लस डो टू यू बाय डो वाय 2 प्लस डो टू यू बाय डो झेड 2 इज इक्वल टू 0 हे प्रूव्ह करायचे. म्हणजे पूर्ण लेफ्ट हँड साइडची आपल्याला किंमत काढावं लागेल. लेफ्ट हँड साइड मध्ये म्हणजे पहिल्यांदा डो टू यू बाय डो एक्स ची किंमत काढावं लागेल, नंतर डो टू यू बाय डो वाय 2 आणि नंतर डो टू यू बाय डो झेड 2 आणि मग तिघांची बेरीज केल्यानंतर याचा आन्सर आपल्याला 0 आहे हे प्रूव्ह करायचे. ठीक आहे, आपण डो यू बाय डो एक्स ची किंमत काढलेली. आता डो यू बाय डो एक्स पासून डो टू यू बाय डो एक्स 2 कसं काढणार, की हा डो यू बाय डो एक्स काढलेला आहे, म्हणजे यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर ठीक आहे, समजा आपल्याकडे डो यू बाय डो एक्स आहे, मग याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डो बाय डो एक्स ऑफ याचा, या डो यू बाय डो एक्स चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग तो काय असणार आहे, डो टू यू बाय डो एक्स 2. म्हणजेच आपल्याला ह्या डो यू बाय डो एक्स चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह पुन्हा विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावा लागेल. ठीक आहे, आता परत याला डिफरन्शिएट करू आपण, डिफरन्शिएटिंग पार्शियली विथ रिस्पेक्ट टू, पुन्हा विथ रिस्पेक्ट टू एक्सच घ्यावा लागेल, कारण आपल्याला डो यू बाय डो एक्स वरून डो टू यू बाय डो एक्स 2 काढायचा आहे. मग लेफ्ट हँड साइडला काय लिहिणार, डो बाय डो एक्स ऑफ डो यू बाय
डो एक्स विच इज इक्वल टू, आता राईट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. राईट हँड साईड बघा मायनस एक्स, दोन फंक्शनचा गुणाकार आहे. मायनस एक्स इंटू ही ब्रॅकेट मधलं फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर याचा पॉवर -3/2 दोन फंक्शनचा गुणाकार आहे. मग दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह कसा घेतो, बाय युझिंग u इंटू व्ही रूल ऑफ द डेरिव्हेटिव्ह. तर ठीक आहे, u इंटू व्ही रूल आपण इथं अप्लाय करून टाकू. तर इथं मायनस आहे, हे ब्रॅकेट मध्ये आपण लिहू, पूर्ण मायनस आहे ब्रॅकेट मध्ये यांचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू. आता ब्रॅकेट मध्ये काय राहील, एक्स गुणिले ही टर्म एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. तर पहिल्यांदा पहिली टर्म एक्स ॲज इट इज गुणिले दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर -3/2 याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ही पूर्ण ब्रॅकेट त्याचा पॉवर -3/2 याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, अगोदर हे गुणिलेच आहे -3/2, किंवा मी याला असं अशा ब्रॅकेट मध्ये लिहितो. याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेत होता आपण, हे पॉवर जशाच तसा गुणिले ही ब्रॅकेट जशाच तशी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आणि याच्या पॉवर मधून 1 सबट्रॅक्ट करतो आपण, -3/2 -1, आणि गुणिले पुन्हा या ब्रॅकेट मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ब्रॅकेट मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पण विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतो, आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येत असताना वाय आणि झेड हे कॉन्स्टंट. आता ठीक आहे, या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा टर्म वाईज डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x, विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायला म्हणून वाय आणि झेड कॉन्स्टंट आहे, म्हणून वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 0, झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 0. आपण हे फक्त u इंटू व्ही रूल नुसार घेतोय. म्हणून पहिल्यांदा काय केलं, पहिल्यांदा इथे एक्स जे आहे, एक्स जशाच तसं गुणिले ह्या दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता u इंटू व्ही रूल मध्ये अजून इथं राहिलेलं आहे प्लस, या कर्ली ब्रॅकेटच्या मध्येच आहे प्लस. आता एक्स जशाच तसं घेतलं, दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता दुसरी टर्म जशाच तशी, दुसरी टर्म कोणती, ब्रॅकेट मधली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर याचा पॉवर -3/2, याचा पॉवर -3/2 इंटू पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. पहिलं फंक्शन काय, एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळेल 1. आता हे पूर्ण कर्ली ब्रॅकेट मी क्लोज करतो. बघा लेफ्ट हँड साइडला डो बाय डो एक्स, डो यू बाय डो एक्स, डो बाय डो एक्स ऑफ डो यू बाय डो एक्स, म्हणजे तो काय मिळेल, डो टू यू बाय डो एक्स टू विच इज इक्वल टू मायनस न ब्रॅकेट मध्ये आपण गुणाकार करून घेऊ. हे मायनस आणि इथं पहिली टर्म जे आहे ते -3/2 एक्स गुणिले -3/2, म्हणजे पहिली टर्म काय येईल, पहिली टर्म काय आहे, तर ठीक आहे आपण ब्रॅकेट मध्ये अगोदर सिम्प्लिफाय करू. कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर मायनस, हे -3/2 आधी लिहिलं कॉन्स्टंट, गुणिले एक्स गुणिले ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर याचा पॉवर -3/2 -1. हे तिरपा गुणाकार करा, -3/2 -1 याची किंमत किती मिळते, -5/2, आणि गुणिले ब्रॅकेट मध्ये फक्त 2 इंटू एक्स शिल्लक राहते. तर इथलं गुणाकारामध्ये हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, आणि दुसरी टर्म काय, प्लस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरचा पॉवर -3/2. तर हे पूर्ण ब्रॅकेट मध्ये. आता मायनस साईन न जर बाहेरच्या कर्ली ब्रॅकेटच्या बाहेरच्या मायनस न गुणाकार केलं तर मायनस मायनस प्लस टर्म मिळाली. पहिली टर्म काय, मायनस मध्ये गुणाकार केला, मायनस मायनस प्लस. पहिल्यांदा प्लस टर्म असेल तर प्लस साईन लिहायची गरज नाही, मायनस मायनस प्लस 3 इंटू हे इथलं एक्स आणि इथलचं एक्स हे गुणाकारात आहे, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, 3 इंटू एक्स स्क्वेअर, आणि ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर -5/2, आणि हे कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर मायनस न मध्ये गुणाकार केल्यावर ही दुसरी टर्म मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर -3/2. आता याच्यात कुणाला समजत नसेल तर मध्ये मला विचारा, तुम्ही विचारू शकता. डो टू यू बाय डो एक्स ची 2 ची किंमत काढली,
याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन टाकू. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, डो टू यू बाय डो एक्स टू प्लस डो टू यू बाय डो आय टू प्लस डो टू यू बाय डो झेड टू इज इक्वल टू 0 दाखवायचंय. मग हे प्रूव्ह करायचं तर आपण लेफ्ट हँड साईडची किंमत अगोदर काढायला पाहिजे. लेफ्ट हँड साईडची किंमत काढत असताना पहिल्यांदा पहिल्या टर्मची किंमत काढली आपण डो टू यू बाय डो एक्स टू ची. जसे डो टू यू बाय डो एक्स टू ची किंमत काढली तशीच डो टू यू बाय डो आय टू ची किंमत काढायची आणि डो टू यू बाय डो झेड टू ची किंमत काढायची. बघा आता इथं डो टू यू बाय डो आय टू डो टू यू बाय डो एक्स टू ची किंमत कशी काढणार तुम्ही, जे आपल्याला यू इज इक्वल टू फंक्शन दिलेलं आहे वर फंक्शन दिलेले यू इज इक्वल टू हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर -1/2. आता याच्यापासून डो टू यू बाय डो आय टू काढायचं. मग डो टू यू बाय डो आय टू पुन्हा कसं काढणार हे बघा तुम्ही. फक्त डो टू यू बाय डो आय टू काढण्यासाठी आधी डो यू बाय डो वाय काढावं लागेल. डो यू बाय डो वाय म्हणजे यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यावा लागेल आणि मग त्याच्यानंतर पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यावा लागेल. डो यू बाय डो वाय घ्यावा लागेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यावा लागेल. हॅलो सर. सर एक पिरियड सुरू आहे, थोड्या वेळानं करू का फोन? बरं तुमचं सबमिट केलं बरं? केलं का? बरं बरं सर मी करतो हा ऑनलाईन पिरियड सुरू. हॅलो. तर बघा आता डो टू यू बाय डो आय टू काढायचं असेल तर हे काढावं लागेल डो यू बाय डो वाय आणि पुन्हा मग त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. म्हणजेच हे काय मिळेल डो टू यू बाय डो वाय टू हे आपल्याला मिळेल. हॅलो. बघा आवाज येतोय ना माझा? हो सर. ओके ठीक आहे. बघा आता डो टू यू बाय डो आय टू ची किंमत काढायची. मग आपण काय करणार, इथं तुम्ही व्यवस्थित हे लिहायचं सगळं. डिफरन्शिएटिंग पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय. विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचं. मग तो काय मिळेल तुम्हाला डो यू बाय डो वाय. डो यू बाय डो वाय ची किंमत जसं डो यू बाय डो एक्स काढलं तुम्ही तसंच तुम्हाला डो यू बाय डो वाय ची किंमत काढेल. बघा यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचा आणि विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढत असताना दुसरे दोन व्हेरिएबल कॉन्स्टंट असतील, एक्स आणि वाय झेडला कॉन्स्टंट गृहीत करायचं. मग याच्यासारखंच डो यू बाय डो एक्सच्या ऐवजी डो यू बाय डो वाय काय मिळेल तुम्हाला, याचा पॉवर जसा तसा -1/2 गुणिले ही ब्रॅकेट याचा पॉवर मधून एक वजा करायचा -1/2 -1 इंटू डो बाय डो वाय याचा या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू वाय. बघा तुम्हाला ते एक आपण काढू. ते आपलं फंक्शन जे आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर -1/2 तर त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे त्याचा पॉवर ब्रॅकेटचा -1/2 आणि ब्रॅकेटचा जो पॉवर आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर त्याचा पॉवर किती आहे -1/2 आहे. त्याच्यातून एक सबस्ट्रॅक्ट करायचं आणि गुणिले ह्या पूर्ण ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचा, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय. तर ठीक आहे. आता या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, टर्म वाईज डेरिव्हेटिव्ह. पहिल्यांदा एक्स स्क्वेअरची टर्म आहे, आपण विथ रिस्पेक्ट टू वाय पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो. मग एक्स आणि झेड हे कॉन्स्टंट आहे. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय हा 0 मिळेल प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय हा 2y मिळेल आणि झेड हे कॉन्स्टंट आहे, झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 मिळेल. तर ही टर्म काय मिळेल -1/2 गुणिले हे 2y फक्त याच्यातलं हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील आणि ही टर्म -y गुणिले एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर -1/2 -1 म्हणजे आपण मगाच काढलं हे -3/2 मिळेल. हा डो यू बाय डो वाय मिळेल. आता याला जर डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएटिंग डो यू बाय डो वाय काढला
डो टू यू बाय डो वाय टू काढायचं, डिफरन्शिएटिंग पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय. आता मी सुरुवातीपासून हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. जे उशिरा जॉईन झाले असतील त्यांना ते बघता येईल. आजचा मात्र मी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला नक्की टाकून देतो. तर ठीक आहे, डो यू बाय डो वाय याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेतल्यानंतर डो बाय डो वाय ऑफ डो यू बाय डो वाय, नंतर ही याची किंमत डो टू यू बाय डो वाय टू. आता हे दोन फंक्शनचा गुणाकार आहे, वाय आणि ही पूर्ण ब्रॅकेट. यू इंटू व्ही रूल ना याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. पहिलं फंक्शन, आता हे काय करणार आपण, मायनस साइन आधी लिहिणार, मायनस साइन असल्यामुळे आपण मायनस इंटू ब्रॅकेट मध्ये लिहू. मग पहिलं फंक्शन वाय, पहिलं फंक्शन हे वाय गुणिले दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह अगोदर आपण घेतला तसाच घ्यायचा. आता हा डेरिव्हेटिव्ह तुम्ही सोडून बघा, हा याच्यासारखाच मिळेल. डो टू यू बाय डो एक्स टू जसा मिळाला ना तसाच याचा पण डेरिव्हेटिव्ह मिळेल. याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो बघा, जसा डो टू यू बाय डो एक्स टू मिळेल 3x स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर मायनस 5/2. तसा डो टू यू बाय डो वाय टू काय मिळेल, एक्सच्या ऐवजी तो वाय मिळेल 3y स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर मायनस 5/2. आणि मायनस ही टर्म पण जशा तशी मिळेल. तुम्ही हे पूर्ण सोडवून घ्या, मी इथं ते डायरेक्ट लिहून टाकतो. मग डो टू यू बाय डो वाय टू ची किंमत काय मिळेल, 3y स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर मायनस 5/2. आणि मायनस दुसरी टर्म जशाच तशीच मिळते, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर मायनस 3/2. ही कशाची किंमत मिळाली आपल्याला, डो टू यू बाय डो वाय टू ची किंमत ही मिळेल वर लिहिलेली. तर ठीक आहे, आता हे म्हणजेच मी याला असं लिहितो, हे काय मिळेल, डो टू यू बाय डो वाय टू, याला इक्वेशन नंबर 2 देऊन टाकूत आपण. आणि जसं हे काढलं ना मी, डो टू यू बाय डो एक्स टू डो टू यू बाय डो वाय टू, तसंच डो टू यू बाय डो झेड टू मिळेल आपल्याला. ती टर्म कशी मिळेल, डो टू यू बाय डो झेड टू ची किंमत मिळेल जसं वायच्या ऐवजी झेड मिळेल. मी पूर्ण लिहित जशाच तसं लिहित, म्हणजे वरच्या सारखं लिहितो, 3z स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर मायनस 5/2 आणि मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर मायनस 3/2. हे इक्वेशन 3. तुम्ही पूर्ण सोडवा ते डो टू यू बाय डो वाय टू आणि डो टू यू बाय डो झेड टू ची किंमत तुम्ही डिटेल मध्ये काढा. आता आपल्याला इथं जे प्रूव्ह करायचं आहे, काय प्रूव्ह करायचंय, डो टू यू बाय डो एक्स टू प्लस डो टू यू बाय डो वाय टू प्लस डो टू यू बाय डो झेड टू ची किंमत 0 आहे हे प्रूव्ह करायचे. मग त्याच्यासाठी सेपरेट तिघांच्या किमती काढल्या आपण. आपल्याला पूर्ण लेफ्ट हँड साइडची किंमत काढावं. लेफ्ट हँड साइड म्हणजे तिघांचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत त्यांची बेरीज करावं लागेल. इक्वेशन 1, 2, 3 मध्ये हे काढलेले आहेत आपण. इक्वेशन 1 मध्ये डो टू यू बाय डो एक्स टू, इक्वेशन 2 मध्ये डो टू यू बाय डो वाय टू आणि इक्वेशन 3 मध्ये डो टू यू बाय डो झेड टू आहे. तिन्हीची बेरीज करावं लागेल आपल्याला. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, तिन्ही ह्याची बेरीज करायची. तर ठीक आहे, तर आपण काय करणार, ऍडिंग इक्वेशन 1, 2 अँड 3, तिन्ही इक्वेशनची बेरीज करायची. मग लेफ्ट हँड साइडला तिघांच्या लेफ्ट हँड साइडची बेरीज करायची. पहिल्या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला डो टू यू बाय डो एक्स टू प्लस दुसऱ्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड डो टू यू बाय डो वाय टू आणि तिसऱ्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड डो टू यू बाय डो झेड टू इज इक्वल टू राईट हँड साइडला तिन्ही इक्वेशनच्या पहिल्या टर्मची बेरीज करायची. तर बघा आता, पहिल्या इक्वेशनची राईट हँड साइडची पहिली टर्म काय, 3x स्क्वेअर आणि ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर मायनस 5/2. ठीक आहे, पहिल्या टर्मची पहिल्या इक्वेशनच्या राईट हँड साइड मधली पहिली टर्म काय, 3x स्क्वेअर आणि ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर टू द पॉवर मायनस 5/2 ही टर्म आहे. तर दुसऱ्या इक्वेशन मधली पहिली टर्म काय,
3y² आणि x² प्लस y² प्लस z² याचा पॉवर -3/2. तिसऱ्या इक्वेशनची राईट हँड साईडची पहिली टर्म 3z² प्लस 3z² प्लस नाहीये 3z² गुणिले x² प्लस y² प्लस z² याचा पॉवर -5/2. पहिल्या टर्म ऍड केल्या आपण तिन्ही इक्वेशनच्या आणि दुसऱ्या टर्म काय आहे का दुसऱ्या टर्म मात्र सारख्याच आहे तिन्ही इक्वेशनच्या x² प्लस y² प्लस z² टू द पॉवर -3/2. त्याच्यानंतर ही x² प्लस y² प्लस z² प्लस -3/2 मायनस ही तिन्ही टर्म सारख्याच आहेत मायनस पण 3 वेळेस आहेत म्हणून हे डायरेक्ट मी लिहितो -3 टाइम्स x² प्लस y² प्लस z² याचा पॉवर -3/2. तर ठीक आहे लेफ्ट हँड साइड तर आपली तिन्हीची बेरीज आहे 3 डो टू बाय डो x2 प्लस डो टू बाय डो y2 प्लस डो टू बाय डो z2. आता तिन्ही टर्म मधून आपल्याला पहिल्या 3 टर्म आहेत ना याच्यात ही ब्रॅकेट सारखीच आहे ब्रॅकेट पण सारखी आहे आणि 3 आणि ही ब्रॅकेट कॉमन आहे. दुसऱ्या टर्म मध्ये 3 आणि ही ब्रॅकेट कॉमन आहे. तिसऱ्या टर्म मध्ये 3 आणि ही ब्रॅकेट कॉमन आहे म्हणजे आपल्याला कॉमन काय घेता येईल ह्या तिन्ही टर्म मधून 3 इंटू x² प्लस y² प्लस z² आणि याचा पॉवर -5/2 हे कॉमन घेता येईल पहिल्या 3 टर्म मधून. मग कॉमन घेतल्यावर काय उरलेल इथं x² इथं y² आणि इथं z² हे ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहतील. काय राहतील x² प्लस y² प्लस z² आणि मायनस ही दुसरी टर्म जशाची -3 x² प्लस y² प्लस z² याचा पॉवर -3/2. तर ठीक आहे आता बघा इथं मायनस आहे आणि ही ब्रॅकेट या दोन्ही ब्रॅकेट सारख्या आहेत. ही गुणाकारामध्ये दोन टर्म ही गुणाकारामधल्या टर्म आहे. ही ब्रॅकेट x² प्लस y² प्लस z² चा पॉवर -5/2 आणि दुसरी गुणाकारामध्ये टर्म x² प्लस y² प्लस z² चा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे. बघा आपण घातांकाचा नियम वापरतो दोघांचा पाया सारखा आहे x² प्लस y² प्लस z² हे पाया आहे ही ब्रॅकेट x² प्लस y² प्लस z² दोन्ही गुणाकारामध्ये यांचा पॉवर -5/2 याचा पॉवर 1 आहे. घातांकामध्ये काय होते पाया सारखा असेल तर घातांकाची बेरीज होते म्हणजे a टू द पॉवर m इंटू a टू द पॉवर n असं असेल तर काय a टू द पॉवर m प्लस n. तर तसंच हा रूल आपण यूज करून इथं हा रूल यूज करून काय मिळेल त्यांच्या पॉवरची बेरीज होईल. 3 जशाच तसं x² प्लस y² प्लस z² आणि याचा पॉवर -5/2 आणि घातांकाची बेरीज म्हणजे याचा पॉवर 1 -5/2 प्लस 1 आणि ही जशाच तशी टर्म -3 x² प्लस y² प्लस z² चा पॉवर -3/2. ठीक आहे तर आता इथे -5/2 प्लस 1 किती येते कॅल्क्युलेट करा. -5/2 प्लस 1 म्हणजे किती मिळेल याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असते तिरपा गुणाकार केला -5 गुणिले 1 -5 प्लस 2 इंटू 1 2 डिवायडेड बाय 2 -5 प्लस 2 किती मिळेल -3/2. याची किंमत किती मिळाली -3/2. ओके आता याचा पॉवर -3/2 मिळेल. इथे डायरेक्टली जो तुम्ही लिहिताना व्यवस्थित घ्या हे मी आपण सोडवल्यानंतर याचा पॉवर काय मिळेल ब्रॅकेटचा पॉवर -3/2. बघा दोन्ही टर्म काय 3 इंटू x² प्लस y² प्लस z² चा पॉवर -3/2 आणि मायनस सेम टर्म मग दोन्हीही सेम टर्मचं सबट्रॅक्शन दॅट इज 0 म्हणजेच लेफ्ट हँड साइडला काय आहे बघा लेफ्ट हँड साइडची किंमत काय डो टू यू बाय डो x2 प्लस डो टू यू बाय डो y2 प्लस डो टू यू बाय डो z2 इज इक्वल टू 0 म्हणजे आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. इथं आपलं दिलेलं फंक्शन हे u इज इक्वल टू हे फंक्शन आहे 1/√x² प्लस y² प्लस z². यालाच आपण असं लिहिलं u हे फंक्शन असं दिलेलं आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं डो टू यू बाय डो x2 प्लस डो टू यू बाय डो y2 प्लस डो टू यू बाय डो z2 इज इक्वल टू 0 आहे हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे तर आपण इथं हे एक्झाम्पल इथं थांबूत आपण.
उद्याच्या पिरियडमध्ये आपण दुसरं एक्झाम्पल पाहू. ठीक आहे, थांबूत आपण. मी मीटिंग इथं एंड करतो. ज्यांनी उशिरा जॉईन झाले त्यांना पण हे बघता येईल. मी ते रेकॉर्डिंग टाकणार आहे आज.